पराभव झाला म्हणजे आपण राजकारण सोडून द्यायचं. काही काही लोक एक पराभव झाल्यानंतर उठत नाही. मी दुसऱ्या दिवशी कामाला लागलो. काही लोकांना अशी भीती वाटते की जिल्ह्यामध्ये यांचं नेतृत्व वाटलं तर आपलं अस्तित्व संपेल. आत्ताच्या राजकारणामध्ये जे माझे पराभव झाले हे जनतेने केले नाही, माझे पराभव राजकारणाने केलेले आणि मला पराभव करण्यासाठी सर्व यंत्रणा वापरायला लागली. आता मी अनेक पिपाणीचा विषय झाला तर मी निवडून आलो असतो. कोण होतं माझ्याबरोबर? साताऱ्यातली सर्वसामान्य जनता होती. त्यांनी विश्वास दाखवला होता आणि तो विश्वास माझ्याबरोबर कायम राहिला. सध्याच्या परिस्थितीमध्ये निवडणुकीची रणनीती जी आहे ती फक्त आता सत्ता आणि पैसा यावरच आहे. लोकशाहीच्या माध्यमातून आता निवडणुका संपलेल्या आहेत. पण इतकं खालच्या पातळीवर राजकारण जाणं हे दुर्दैव आहे. मला वाटतं की एवढ्या पातळीवर आम्ही पण जिल्हा राहू, राजकारण वैचारिक व्हावं. सुडाचं राजकारण झालं तर मग आम्ही बरेच प्रकरण काढू शकतो. हिंदुत्व म्हणजे हिंदुत्व काय ह्यांनीच फक्त स्वीकारलं आणि आम्ही काय हिंदुत्व नाहीत काय? हिंदुत्वाचा बाजार करायचा, हिंदुत्वाचा विचार मांडायचा आणि हिंदुत्वाचा हे करून त्या हिंदुत्वाच्या माध्यमातून तुम्ही राजकारणाची पोळी भागायची. आणि जर तसंच असेल तर मग तशा प्रकारचं खरं हिंदुत्व काय हे लोकांना सांगावं लागेल ना. आणि जे सांगतायत की त्याच्यावर लगेच टीका करायची, हा कुठला प्रकार आहे?